कंठात उमलते प्रगतीची भाषा. सल्ला हसरत शंका निरसन यातून पुरे आशा. अभिमानाने घराघरातून, अभिमानाने घराघरातून नाद गरजुने आता. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. जय महाराष्ट्र ही गाऊया गाथा. मंडळी नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रात गेली 2 वर्ष दुष्काळी परिस्थिती होती. 2 वर्षांच्या या दुष्काळी परिस्थितीनंतर यावर्षी पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या 2 वर्षामध्ये दुष्काळमुक्तीच्या दिशेने वेगवेगळ्या ठिकाणी जी कामं झाली आहे त्या कामांची यशस्वीता यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे त्या कामांचा जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आढावा घ्यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी सगळ्यात जास्त भीषण परिस्थिती दुष्काळाची मराठवाड्यामध्ये होती. या मराठवाड्यामध्ये लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेल्या त्याबद्दल आपल्यापर्यंत माहिती आली आहे. पण तरीही त्याबद्दलची अधिक माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आमंत्रित केले नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांना. काकाणी साहेब नमस्कार. नमस्कार. काकाणी साहेबांनी उच्च विद्याविभूषित आहेत. 1987 साली ते प्रशासनामध्ये दाखल झाले. पण प्रशासनामध्ये दाखल होण्याच्या आधी त्यांनी फूड सायन्सेस या विषयामध्ये एमटेक ही पदवी आणि MA इन एशियन स्टडीज या विषयामध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. मीरा भाईंदरचे आयुक्त असताना, मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त असताना आणि त्याआधी महाराष्ट्र शासनामध्ये नगरविकास विभागाचे सहसचिव असताना त्यांनी नागरी सुविधा आणि वाढतं नागरीकरण या संबंधामध्ये महत्त्वाची मोलाची कामगिरी केलेली आहे. सध्या ते नांदेडचे जिल्हाधिकारी आहेत आणि म्हणून आपण नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षभरामध्ये कोणकोणत्या पद्धतीची कामं झाली आणि आज नेमकं त्याचं काय आपल्याला फलित दिसतंय हे समजून घेऊया. काकाणी साहेब, गेले वर्षभर दुष्काळाची परिस्थिती होती, त्याच्या आधीच्याही वर्षी होती आणि त्यामुळे एक दुष्काळी आराखडा तयार केला गेलेला होता. तर नांदेड जिल्ह्याच्या संदर्भात तो साधारणतः कसा केला होता आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली? नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षापैकी 4 वर्ष कमी पाऊस पडलेला आहे, आपल्या सगळ्याला कल्पना आहे. आणि या कमी पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी तर खाली गेलेलीच होती, परंतु पाणी साठे देखील आटलेले होते. धरणामध्ये देखील पाणी उपलब्ध नव्हतं आणि त्यासोबत पिण्याच्या पाण्याची टंचाई, म्हणजे जनावरांच्या पाण्याची टंचाई, पिण्याच्या पाण्याची टंचाई, चारा टंचाई आणि यासोबत रोजगार निर्मितीची वाढती मागणी, ह्या सगळ्या समस्या होत्या. बी प्रभार घेतल्यानंतर 1 महिनाभर आधी अवलोकन केलं परिस्थितीचं आणि नंतर मग ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा अंदाज आला की इथून पुढे पाऊस कमी पडेल, तेव्हापासून आम्ही प्रत्येक गावनिहाय आराखडा तयार करायला सुरुवात केली. आधी आम्ही आमच्या प्रशासकीय व्यवस्थेमार्फत ते आराखडे तयार केले, परंतु प्रशासकीय व्यवस्थेमार्फत आराखडे तयार केलेले आणि ग्रामीण पातळीवर किंवा लोकांच्या सहभागातून तयार केलेले आराखडे यामध्ये कमीत कमी अंतर असावं म्हणून आम्ही त्या गावाच्या सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, तलाठी या सगळ्यांच्या तालुकानिहाय बैठका घेतल्या आणि त्यांच्या सूचना, ज्या विधायक सूचना होत्या त्या सूचनाचा अंमल केला आणि अंमल करून त्याचा अंतर्भाव आराखडा तयार करताना केला. त्याचा फायदा असा झाला, जेव्हा अंमलबजावणीच्या वेळेस मग वेळेवर उद्भवणाऱ्या मागण्या ह्या काही जास्त आल्या नाहीत आणि आराखडे तयार करताना पाण्याचे काय काय साठे उपलब्ध आहेत आपल्याकडे, शेतजमीन कशी आहे, कुठे आपल्याला पाणी मिळू शकेल, कुठलं पाणी आपल्याला आरक्षित ठेवावं लागेल याचा देखील विचार केला. त्यासोबत पाण्याची साधनं त्या गावात काय आहेत, विहिरी, हातपंप किंवा नदी, नाले, जे काही गाव तलाव, पाझर तलाव काय काय ह्याचासुद्धा विस्तृतपणे त्या आराखड्यात समावेश केला गेला आणि त्याची अंमलबजावणी सुरुवात करताना मग परत एकदा त्या गावाच्या सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, गावातील लोकप्रतिनिधी, तालुका पातळीवर लोकप्रतिनिधी, जिल्हा पातळीवर लोकप्रतिनिधी, सन्मान्य आमदार महोदय यांच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्याची अंमलबजावणी सुरुवात केली. म्हणजे लोकसहभाग आणि प्रशासनातला जो शेवटचा घटक आहे, या दोघांनाही तुम्ही एकत्रितरित्या त्या ठिकाणी सहभागी करून घेतलं. होय. जसे ग्रामीण भागामध्ये केलं तसं शहरी भागातही करावं लागलं असेल. शहरी भागामध्ये देखील करावं लागलं. नांदेड आहे किंवा धर्माबाद आहे किंवा कुंडलवाडी नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका आहेत किंवा मुदखेड आहे, अर्धापूर आहे, हिमायतनगर, हदगाव आहेत, या सगळ्या नागरी भागामध्ये देखील ही समस्या निर्माण झालेली होती किंवा होणार होती. आपण नांदेडचं उदाहरण जर घेतलं तर नांदेडचा विष्णुपुरीवरून पाणी पुरवठा होतो,
परंतु विष्णुपुरीमध्ये जेमतेम पाणी होतं आणि ते साधारणतः मार्चपर्यंत पुरेल अशी आमची अपेक्षा होती. नंतर त्याचा देखील आम्ही आराखडा तयार करताना पर्यायी व्यवस्था काय करता येईल का म्हणून आसना नदीवर तात्पुरता एक बंधारा बांधला, तिथे आपण पाणी इसापूर धरणातून तिथे पाणी आणलं. त्यानंतर तरी पण नांदेड जिल्हा शहराचा 40% भाग हा विष्णुपुरीवर अवलंबून होता, त्याला कुठं कनेक्टिव्हिटी नव्हती. म्हणून त्या विष्णुपुरीसाठी आम्ही वेगळा एक उपाययोजना केली आणि एलदरी धरण म्हणजे 170 किलोमीटर अंतरावर असलेलं एलदरी धरणातून पाणी माननीय विभागीय आयुक्ताच्या मान्यतेने आम्हाला मिळालं आणि ते पाणी देखील आम्ही विष्णुपुरीमध्ये आणलं. पाणी आणताना म्हणजे खरं कौशल्य पाणी आणतामध्ये आम्हाला वापरावं लागलं. नदीपात्रातून पाणी आणलं असतं तर नदीपात्र विस्तीर्ण किंवा 2009 नंतर पाण्याचं त्यामध्ये पाण्याची नासाडी मोठ्या प्रमाणात झाली असते. मोठ्या प्रमाणात झाली असती. त्याच्याऐवजी आम्ही कालव्याद्वारे आणि नाल्याद्वारे, काही ठिकाणी नाले नव्हते त्या ठिकाणी नाले खोदले, काही ठिकाणी नाल्यामधून आम्ही जलयुक्त शिवारमध्ये जे नाल्याचं काम केलेलं होतं त्या नाल्याचा आम्ही उपयोग करून घेतला आणि अशा पद्धतीने आम्ही विष्णुपुरीमध्ये आणि इसापूर धरणातून बावळी बंधाऱ्यापर्यंत, बावळी बंधाऱ्याची परिस्थिती आपल्याला सगळ्याला कल्पना आहे की 1 जुलैला आपल्याला दार उघडावे लागतात आणि 31 ऑक्टोबरला आपण बंद करतो, तोपर्यंत सगळं पाणी निघून जातं शेजारच्या राज्यामध्ये आणि ऑक्टोबरनंतर तिथे पाण्याचा एक थेंबही शिल्लक राहत नाही आणि कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर तिथलं पाणी साठा शिल्लक राहणं शक्यच नव्हतं. तिथे सुद्धा आम्ही भर उन्हाळ्यामध्ये इसापूर धरणातलं पाणी 145 किलोमीटर आणून आणि नंतर आवश्यक तिथे नदीपात्रामध्ये चर खोदून ते पाणी तिथे पोहोचवलं आणि मेमध्ये देखील त्या धर्माबाद, कुंडलवाडी आणि त्या परिसरामधली एक 25-30 गावं याने पाण्याची टंचाई जी होती ती आम्ही त्याचं सोडवणूक केली. हे पाणी टंचाईच्या काळामध्ये शहरी भागाला सुद्धा त्यामुळे हे जे पाण्याचं नियोजन झालं त्यामुळे आपल्याला पाणी पुरवठा करता आला. निश्चितपणे पाणी पुरवठा आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आला. आता पाऊस सुरू झालेला आहे. हे पाऊस सुरू झाल्यानंतर आता जिल्ह्यातलं साधारणतः चित्र काय? आता पाऊस सुरू झालेला आहे. यामध्ये मी सांगितलं पाहिजे की माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय पालकमंत्री दिवाकर रावते साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवारचा आराखडा तयार केला होता आणि आराखड्यामध्ये वॉटर बजेटिंग, प्रत्येक गावाची पाण्याची गरज किती आहे याचा विचार केला गेला. पाण्याची उपलब्धता किती आहे, किती पाणी कमी पडतं आणि कमी पडणारं पाणी आपण कसं भरून काढणार आहोत यासाठी आम्ही गावनिहाय आराखडा तयार केला आणि त्याची आराखड्यामध्ये अंमलबजावणीला सुरुवात केली. परंतु मी आराखड्यापर्यंत थांबलो नाही. आम्ही आणखी आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 3 महत्त्वाचे कार्यक्रम आम्ही हाती घेतले. उगम ते संगम, नाला खोलीकरण, सरळीकरण आणि नाल्याचा विकास, किंबहुना मी तर असं म्हणेल की नाल्याचं नदीमध्ये रूपांतरण हा एक भाग. तर त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना आहेत, पाण्याचे सोर्सेस ड्राय झालेले आहेत त्या ठिकाणी वॉटर रिचार्ज शॅफ्ट हा एक दुसरा उपक्रम आणि तिसरा म्हणजे विहीर पुनर्भरण. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये विहिरी असतात, त्या विहिरीचं पुनर्भरण हे सुद्धा मी केलेलं तिथे होतं. नाला उगम ते संगम नाला खोलीकरण हा एक चांगला आम्हाला यावेळेस या पहिल्या पावसामुळे त्यामध्ये जे आम्ही काम केलं त्याचं पहिल्या पावसामध्येच ते सगळे नाले आता आपल्याला पाण्याने भरलेले दिसतील आणि लोकांमध्ये प्रचंड त्यामध्ये समाधान देखील आपल्याला दिसून येईल. आशादायी वातावरण आहे आता जिल्ह्यामध्ये सध्या. आता निश्चितपणे आशादायी वातावरण आहे. यामध्ये आम्ही जेव्हा दुष्काळाला सामोरं जाताना किंवा टंचाई उपाययोजना करताना 3 तत्व आम्ही बाळगले होते की ही आपत्ती आहे हे सर्वमान्य आहे, पण या आपत्तीचं रूपांतरण आपण इष्टापत्तीमध्ये कसं करायचं हा एक भाग. नकारात्मकता होती कारण आता उत्पन्न घटलेलं आहे, काही काम नाही किंवा आणखी 3-4 वर्ष पाऊस खूप कमी पडला होता. कमी पडलेल्यामुळे नकारात्मकतेचं आम्हाला रूपांतरण सकारात्मकतेमध्ये करायचं होतं की आपण आणखी सकारात्मक बाबी आपण घेऊन पुढे गेलो तर निश्चितपणे आपला विकास साध्य होईल आणि शाश्वत विकास हा त्याच्यानंतर या 2 टप्प्यांचा शाश्वत विकास कसा करता येईल, कसा गाठता येईल हा सुद्धा आम्ही त्या याच्यातून दुष्काळाच्या प्लॅनिंग करताना त्याचं नियोजन करताना मी ते केलेलं होतं. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतूनही आपण जिल्ह्यामध्ये काही कामं झाली? हो, निश्चितपणे जिल्ह्यामध्ये आम्ही एक तत्व असं ठेवलं की जे सोपे कामं आहेत, माझ्या दारासमोर मला जर काम मिळालं तर आम्ही जिल्हा परिषदेमार्फत शोषखड्ड्याची कामं घेतली. आपल्या दारासमोरच आपल्याला काम मिळते, तिथे आपण काम करतो आणि त्या कामाचा आपल्याला थेटपणे फायदा होतो. दुसरा फायदा आपल्या शेतामध्ये काम मिळालं पाहिजे, तिथे आम्ही 2 प्रकारची कामं आम्ही घेतली. एक तर विहीर पुनर्भरणाचं काम हाती घेतलं, आपलीच विहीर आणि शासन MREGS मार्फत आपल्याला पैसे देते आहे आणि आपल्याला रोजगारसुद्धा मिळतो आहे आणि आपल्या विहिरीलासुद्धा शाश्वत उपयोगासाठी, पाणी उपयोगासाठी त्याचा फायदा होईल. आणि तिसरं मग बांधबंदिस्ती म्हणजे एरिया ट्रीटमेंट आपण जे म्हणतो पाणलोट क्षेत्र विकास, तर एरिया ट्रीटमेंटचे जे माती काम आहेत ते सुद्धा आम्ही MREGS मार्फत केले. म्हणजे यामध्ये कमी श्रमामध्ये लोकांना चांगले कामं करता आले, कमीसुद्धा त्यामध्ये निधीसुद्धा कमी लागला आणि कमी याच्यामध्ये जास्त फायदा त्याचा आपल्याला दिसून
येतो आहे. आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ दिसेल आपल्याला. निश्चितपणे त्या ठिकाणी काही मूलभूत काम झालेलं आहे, त्या शेतामध्ये काम झालेलं आहे. शेतामध्ये काम झालेलं आहे, गावागावामध्ये कामं झालेली आहेत. निश्चितपणे त्याचे दूरगामी परिणाम आपल्याला दिसतील. जलयुक्त शिवार योजना राबवण्यापूर्वीची परिस्थिती आणि आता तुम्ही ती योजना राबवली. योजना म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये किंवा या गेल्या 3-4 महिन्यामध्ये, विशेषतः उन्हाळ्याच्या काळामध्ये तुम्ही त्याची कामं केली असतील आणि आता आपण म्हणताय की पाणी साठायला सुरुवात झालेली आहे. या दोन्हीचं चित्र त्यातला आपण फरक कसा साधारणतः? यामध्ये चित्र आमूलाग्र बदल झाला असं मी म्हणेल आणि प्रचंड समाधान देणारी बाब आहे जनतेसाठी. प्रशासनासाठी तर तो वेगळा भाग होतो, पण जनतेसाठी समाधानाची बाब आहे. आधी पाणी टंचाई म्हणजे टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे किंवा एखादा विहीर, एखादा पाण्याचा सोर्स अधिग्रहण करणे या इतकं मर्यादित होतं. परंतु आता भूगर्भात आपण पाणी साठवलं नाही तर भविष्याच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ही एक संकल्पना मनामध्ये घेऊन आपण जितकं जास्त पुनर्भरण करता येईल तितका आपण प्रयत्न केला. त्यामध्ये नाला खोलीकरण, सरळीकरण केल्यामुळे भूगर्भातलं जे नैसर्गिक नाले होते, जे आपल्याला निसर्गाने दिलेली देण आहे मी तर असं मानेल, आणि त्यामधून पाणी व्हायला लागलं, आजूबाजूच्या विहिरीला पाणी आलं, बोअर सगळे रिचार्ज झाले आणि आता पाणी दिसते आहे तर लोकांमध्ये उत्साह आहे. तर ही सकारात्मकता आहे. आधी असं होतं की नाल्यामधलं गाळ आपण काढण्याचा कधी विचार केला नव्हता किंवा काढला असेल तरी आपण उगम ते संगम या तत्वावर काढलेला असेल असं मला वाटत नाही. उगम ते संगम म्हणजे एकदा जिथून सुरुवात झाली आणि जिथे संपणार आहे त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण विकास केला तर गावागावामध्ये पाणीसाठे, विकंदित पाणीसाठे निर्माण झाले आणि त्याचा फायदा संरक्षित सिंचनासाठी, पाऊस जर पडला नाही 15 दिवस 20 दिवस, त्या पाण्याचा वापर संरक्षित सिंचनासाठी देखील करता येऊन पिकेसुद्धा वाचवण्याची एक प्रेरणा निर्माण झाली. त्यामुळे नकारात्मकते किंवा सकारात्मकतेकडे आपल्याला ती वाटचाल करता आली. तुम्ही म्हणाल की उगमापासून संगमापर्यंत कामं झालीत, पण ही कामं करताना सुद्धा काही अगदी सहजासहजी तुम्ही आत्ता जसं सांगितलं तसं झालं नसेल. तुम्हाला मानसिकता बदलावी लागली असेल, अनेक आव्हानं आपल्यासमोर आली असतील. तर साधारणतः कोणती महत्त्वाची आव्हानं तुमच्यासमोर होती ही कामाला सुरुवात करताना बरोबर आहे. किंवा नंतरच्या अंमलबजावणीच्या काळात सुद्धा? निश्चितपणे आव्हाने आली, परंतु आधी प्रशासकीय यंत्रणेला तयार करणं, त्यांना प्रशिक्षित करणं, त्यांना तयार करणं, त्यांची मानसिकता तयार करणं की आपण हे काम करू शकतो आणि आपण हे काम केलं पाहिजे. हे काम केलं तरच आपल्याला पुढे भविष्यामध्ये वाटचाल चांगल्या पद्धतीने करता येईल. प्रशासनाची पूर्ण एक टीम जशी आपण डेव्हलप करतो तशी टीम निर्माण करावी लागली. त्यामध्ये निश्चितपणे काही आव्हानं होती, पण त्यावर मात करता आली. त्यामध्ये काही फारशी अडचण आली नाही. दुसरं, लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग करून घ्यावा लागला, तो घेतला. आणि लोकप्रतिनिधी सक्रिय सहभाग म्हणजे आता उगम ते संगममध्ये नाल्याची निवड करायची आहे. मग हा नाला घ्यायचा की तो नाला घ्यायचा, लोकप्रतिनिधींचा सहमतीने सहभाग हा महत्त्वाची गोष्ट आहे. सहमतीने सहभाग निश्चितपणे नमूद करायला लागेल. आणि आभारी आहे माझे सगळ्या लोकप्रतिनिधींना जिल्ह्यातील की त्यांनी याला सकारात्मक असा पाठिंबा दर्शवला. प्रत्येक तालुक्यामध्ये एका ठिकाणी काम होण्याच्या ऐवजी प्रत्येक तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत, प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही 2 ते 3 नाले निवडले आणि ते लांबीचे म्हणजे 25 किलोमीटर लांबी, 30 किलोमीटर लांबी, 40 किलोमीटर लांबीचे, आणि 3-4 नाल्यापैकी कुठले 2 आधी घ्यायचे किंवा कुठला प्राथम्यक्रम ठरवायचा हे सर्व सहमतीने आम्ही निश्चित केलं आणि त्या नाल्यावर काम करायला सुरुवात केली. त्यामुळे लोकप्रतिनिधीचा सहभाग मिळाला. तिसरा टप्पा होता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या ठिकाणी. त्या ठिकाणी गावकरी लोकांच्या मनामध्ये कदाचित संभ्रम असतात की काय करतायत. मग तिथे सुद्धा जाऊन आम्ही त्यांचा समजून सांगितलं की आपण असं काम करणार आहोत. ज्या ठिकाणी विरोध झाला तिथे विरोधाला थोडंसं बाजूला ठेवून आम्ही त्या गाव सोडून दुसऱ्या गावाला कामाला सुरुवात केली आणि त्या गावाची फलनिष्पत्ती बघितल्यानंतर ज्या गावांचा विरोध होता ते सुद्धा पुढे आले. त्यांची मानसिकता बदलत गेली, त्यांची सुद्धा मानसिकता बदलत गेली. आणि इथेच थांबले नाही. आपली कुठलेही काम शासकीय यंत्रणेमार्फत आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला मर्यादा असतात, पण याला जोपर्यंत लोक चळवळीचं स्वरूप आपण देत नाही किंवा लोक सहभाग मिळवत नाही तोपर्यंत या कामामध्ये खऱ्या अर्थाने गती येत नाही. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र आम्हाला लोकसहभाग प्रचंड प्रमाणामध्ये मिळाला. जितकं काम शासकीय यंत्रणेने केलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने लोकसहभागातून आम्हाला करता आलं. स्वयंसेवी संस्थांचा सहभाग झाला. कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहेत किंवा कृषी आपल्या बाकीच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीज आहेत, एखादे खाजगी कारखानदार आहेत, नामसारख्या संस्था आहेत, ह्या पुढे आल्या आणि यांनी सुद्धा या कामाला हातभार लावला. म्हणून ही एक लोक चळवळ ती आता जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. तुम्ही अशी लोक चळवळ हा शब्द वापरलात. मला असं वाटतं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रशासनाला बरोबर घेऊन सरकारी योजना राबवण्यासाठी लोक चळवळ तयार करायची, तर हे खरं आव्हान आहे. तर ते कौशल्य काय काय कसं साध्य झालं ते सगळं? यामध्ये थोडंसं जिल्ह्याची व्याप्ती मोठी होती, परंतु आम्ही असं एक केलं की 16 तालुक्यामध्ये 80 मंडळ आहेत, म्हणजे सर्कल आहेत आणि प्रत्येक सर्कलमध्ये साधारणतः 10, 12, 15 अशी गावं असतात. म्हणून आम्ही 1 ऑगस्टपासूनच असं केलं होतं की राजस्व अभियान जेव्हा आपण सुरुवात करतो जिल्ह्यामध्ये, तर 1 ऑगस्टला आम्ही सर्वसाधारण ढाच्या बाजूला ठेवून आम्ही असं केलं की शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणे,
शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना कुठल्या आहेत त्या योजना त्यांना समजावून सांगणे आणि त्यासोबतच मग जलयुक्त शिवार असेल किंवा अन्न सुरक्षा योजना असेल किंवा अधिकार अभिलेख म्हणजे 7/12 आपण ज्याला म्हणतो त्याच्याशी निगडीत काही बाबी असतील तर त्या समस्या निराकरण करणे असं आम्ही केलं. आणि प्रत्येक ठिकाणी मी हे सांगितलं की नाल्यामध्ये, तलावामध्ये किंवा मोठ्या प्रकल्पामध्ये हा गाळ जो आलेला आहे, हा गाळ तुमच्या आमच्या मालकीचा आहे, तुमच्या माझ्या मालकीच्या शेतामधून आलेला आहे. या शेताला आपण बांधबंदिस्ती केली नाही म्हणून हा गाळ पाण्यासोबत वाहून आलेला आहे. आणि हा गाळ इतका सुपीक आहे जो लाखो वर्ष लागतात एखादी जमीन तयार करायला, त्या जमिनीचा चांगला एक फर्टाईल लेयर जी आहे ती वाहून गेलेली आहे, ती आपण आणा आणि आपल्या शेतामध्ये टाका. तर आनंद वाटेल मला हे सांगताना की लोकांनी स्वतः म्हणजे JCB, ट्रॅक्टर, टिप्पर सगळे आणले आणि हा गाळ आपापल्या शेतामध्ये नेऊन टाकला. आता काही ठिकाणी असं दिसतंय चित्र की एका शेतामध्ये आपण समजा अर्ध शेत जर करू शकलो गाळ टाकून आणि अर्ध शेत तसंच राहिलं तर या अर्ध्या भागामध्ये पिकाची संगोपन इतकं चांगल्या पद्धतीने झालेलं आहे, पिकाची वाढ खूप जोरात, वाढ फार चांगली आहे आणि उर्वरित अर्ध्या भागामध्ये पिकाची वाढ जेमतेम आहे, तुलनेने कमी आहे. तर लोकांना हे दृश्य परिणाम दिसायला लागले आणि एका ठिकाणी दिसलं तर 10 ठिकाणी, 10 ठिकाणी दिसलं तर 100 ठिकाणी असा त्या प्रसार होत गेला. आणि टंचाईच्या कालावधीमध्ये लोकांनी असं मागितलं नाही की आम्हाला टँकर मिळत नाही किंवा आम्हाला चारा टंचाई आहे. लोकांनी हेच सांगितलं की आम्हाला तुम्ही आमच्या शेतामधील आमच्या नाला आहे त्या नाल्यातील गाळ काढून द्या आणि हा गाळ काढून द्या आणि आम्ही आमच्या शेतामध्ये टाकायला थोडी मदत करा. इतकंच लोकांनी सांगितलं. तर हा सुद्धा एक नकारात्मकतेमधून सकारात्मकतेकडे आम्हाला लोकमत, जनमत असं वळवता आलं. त्याबद्दलही ते नमूद करणं आवश्यक आहे. एखाद्या योजनेने जर लोकचळवळीचं रूप घेतलं तर कसं यश मिळतं हे फार महत्त्वाचं आणि महत्त्वाची माहिती दिली तुम्ही. याच्यानंतर जलपुनर्भरणावरती आपण जो भर दिला होता त्याबद्दलची माहिती आम्हाला तुमच्याकडून हवी आहे, पण त्याआधी घ्यायची आहे एक छोटीशी विश्रांती. दूरदर्शी निर्णय, गतिमान सरकार, आपले सरकार प्रगती पथावर, महाराष्ट्र नवा घडणार. सामान्यांच्या हितासाठी आपले सरकार आहे पाठी. जलयुक्त शिवार टंचाई मुक्तीसाठी, मेक इन महाराष्ट्र योजना उद्योगासाठी, नगर विकासाला चालना, स्मार्ट बनवेल शहरांना. सेवा हमीचे विधेयक लाभले सामान्यांना. आधुनिक तंत्रज्ञाने रुग्णालयांचा कायापालट, बालक महिला तरुणांसाठी नवी शोधली वाट. शिवरायांचे सागरी स्मारक महाराष्ट्राला स्फूर्तीदायक, पुढचे पाऊल पुढेच टाकून महाराष्ट्र नवा घडणार, महाराष्ट्र नवा घडणार. भक्कम सशक्त गतिमान महाराष्ट्र. धन्यवाद मेरे मिड डे मील के लिए. धन्यवाद मेरे गांव को सड़क से जोड़ने के लिए. धन्यवाद मेरे स्वास्थ्य का ध्यान रखने के लिए. धन्यवाद मेरा रिटायरमेंट सुरक्षित करने के लिए. धन्यवाद मेरी फसलों के बीमा के लिए. आप सभी टैक्स पेयर्स का कोटि कोटि धन्यवाद. हमेशा की तरह अपना आयकर रिटर्न फाइल करना ना भूलें. आखिरी तारीख 31 जुलाई 2016. मंडळी नमस्कार. जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण माहिती घेतोय नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या जलयुक्त शिवार योजनेविषयी आणि आत्ता पावसाळ्यानंतर दिसत असलेल्या त्याच्या दृश्य परिणामाविषयी. काकाणी साहेब, आपण मगाशी जी चर्चा करत होतो त्यामध्ये जलपुनर्भरण हा एक महत्त्वाचा भाग तुम्ही सांगितलात आणि त्याच्यावरती खूप मोठा भर देण्यात आला होता. तर तो कोणकोणत्या पद्धतीने, कोणकोणत्या टप्प्यावर दिला गेला त्याच्याबद्दल थोडं सांगा. आता नांदेड जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा योजना जितक्या आहेत त्यापैकी साधारणतः 300 पाणी पुरवठा योजना या बंद आहेत. बंदच आपण कारण आम्ही जेव्हा कारणविमाचा घेत तिथे पाण्याची पातळी खोल जाणे किंवा एखादे उद्भव कोरडे पडले, उद्भव कोरडे पडणे, त्यामुळे ही पाणी पुरवठा योजना बंद होत्या. मग या ठिकाणी आम्ही वॉटर रिचार्ज शाफ्ट, जल पुनर्भरण यंत्र एक आम्ही व्यवस्था निर्माण केली. यामध्ये फार सोपी टेक्निक होती की 100 मीटरचा आपण खोल चर खोदायचा, त्यामध्ये 100 मीटरपर्यंत आपला 100 फुटापर्यंत बोर मारायचा आणि बोरमध्ये 1.5 मीटर म्हणजे साधारणतः 10 फुटाचा एक पाईप टाकायचा आणि पाईपला आपण स्लिट्स करायच्या म्हणजे ओपनिंग्स ठेवायचे आणि त्या ओपनिंगवर आपण नारळाची दोरी जी असते
जी आपण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये आपल्याला मिळू शकते ती टाकून त्यामध्ये टाकायचं आणि त्याच्या शेजारी जर विहीर असेल पाणी पुरवठ्याची तर ह्या नाल्यामध्ये साठलेलं पाणी फिल्टर होऊन भूगर्भात जातं आणि भूगर्भातून गेल्यानंतर मग त्या विहिरीची पाण्याची पातळी आपोआप वाढते. तर उन्हाळ्यामध्ये देखील असे आम्ही काही प्रयोग पाहिलेले आहेत की 25-25 फूट 30-30 फूट पाणी जमा झालं. आता पावसाळा आल्यानंतर तर ते पाणी तर आता हाताने पाणी काढता येईल इतक्या ते भरलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी आपण हे काम आपलं पूर्ण झालेलं आहे त्या ठिकाणी बरीचशी कामं आपली प्रगतीपथावर आहेत. काही कामं आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये घ्यायची आहेत कारण सगळेच कामं एकदाच आपल्याला घेण्याचं आपण नियोजन काही केलेलं नव्हतं. हा एक भाग. दुसरा भाग शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतामध्ये विहिरी आहेत. आता विहिरी आहेत पावसाळ्यामध्ये विहिरी भरलेल्या असतात उन्हाळ्यामध्ये त्या कोरड्या पडतात. त्या विहिरी कोरड्या होऊ नये किंवा या वॉटर पुनर्भरण आपल्याला जल पुनर्भरण करता यावं म्हणून प्रत्येक विहिरीला 8 ते 10 हजार रुपयाचं खर्चाचं आम्ही MRGS मार्फत किंवा लोकसहभागातून आम्ही विहीर पुनर्भरणाचा कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणावर घेतला. जिल्ह्यामध्ये जवळपास 70,000 विहिरी आहेत. तर बऱ्याचशा विहिरी आम्ही अशा विहीर पुनर्भरणाचा कार्यक्रम हाती करून 2 खड्डे करून त्यामध्ये वेगवेगळ्या साईजचे दगडं भरून आणि त्याला खाली पाईप जोडून आणि तो पाईप विहिरीमध्ये सोडून दिला की ऑटोमॅटिकली पावसाचं वाहता येणारं पाणी फिल्टर होईल आणि विहिरीमध्ये आपल्याला पडेल. आणि जेव्हा कधी आपल्याला पाऊस आला नाही 15 दिवस 20 दिवस 1 महिना तर या पाण्याचा उपयोग आपल्याला संरक्षित सिंचन म्हणजे पिकं जगवण्यासाठी आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला तो करता येईल. तर तो सुद्धा प्रयोग आम्ही इथे घेतलेला आहे. तर त्याचंसुद्धा फार चांगले रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत. साहेब, जलयुक्त शिवारची जी आपली जी योजना आहे त्यामध्ये काही टप्पे होते ते टप्पे आता पूर्ण करत आणले आपण. याच्या पुढचा टप्पा आणि जलसंधारणाच्या कामाचा सुद्धा पुढचा टप्पा हा काय आता याच्यानंतर? आता पहिल्या टप्प्यामध्ये 261 गावं निवडली होती. त्यापैकी बहुतांश गावामध्ये कामं पूर्णत्वास जात आहेत. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील आणखी 226 गावं निवडलेली आहेत. त्यामध्ये देखील आपले आराखडे तयार आहेत आणि त्या आराखड्याची अंमलबजावणीला देखील सुरुवात झालेली आहे. परंतु आपल्याला इथेच थांबायचं नाही. आपल्याला उगम ते संगम आपल्या जिल्ह्यातली जी मूळ संकल्पना आहे जे नैसर्गिक प्रवाह आहे ती जिवंत करा आणि नैसर्गिक प्रवाह जिवंत केल्यानंतर आपोआप वॉटर पर्क्युलेशन विहीर पुनर्भरण हे चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. आता हे ज्या ठिकाणी नाला खोलीकरण सरळीकरण केलेलं आहे त्या ठिकाणी आता आवश्यक ठिकाणी कोल्हापूर टाईपचे बंधारे किंवा सिमेंट नाला बांध किंवा गॅबियन टाईपचे बंधारे असे बंधाऱ्याचा कार्यक्रम देखील आता आम्ही या पावसाळा संपल्यानंतर त्याचं नियोजन चालू आहे. पावसाळा संपल्यानंतर त्या ठिकाणी देखील आपल्याला कामं हाती घेता येतील जेणेकरून एकदा आपण गाळ काढला की नुसतं तिथं थांबून आपण नुसतं पाणी जाऊ दिलं तर ते योग्य होणार नाही. गाळ काढताना देखील आपण असं केलं की 100 मीटर गाळ काढला 5 मीटर 10 मीटर गाळ तसाच ठेवला कारण हा 10 मीटर गाळच आपला नैसर्गिक बंधारा म्हणून तो वापरात येऊ शकेल आणि पाणी अडून राहील. बॉक्स टेप बंधारे केल्यामुळे पाणी झिरपण्यासाठी फार मोठी मदत झाली. तर त्या आता एखादा जास्त पाऊस पडला तर बंधारे देखील वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून अशा ठिकाणी आपण सिमेंट नाला बांध किंवा कोल्हापूर बंधारे किंवा अन्य टाईपचे बंधारे जर आपण घेतले तर यावर्षी पाणी साठले त्याचा अनुभव लक्षात घेऊन आता याच्यानंतरच्या ज्या कायमस्वरूपी उपाययोजना आपल्याला करता येतील कायमस्वरूपी उपाययोजना आपल्याला करता येतील तो यापुढचा कार्यक्रम असेल. आणि 226 गावांना देखील जलयुक्त म्हणजे वॉटर बजेटने प्लस विलेजेस तयार करणं म्हणजे पाण्याच्या दृष्टीने आता आम्हाला कमतरता नाही आमची गरज आम्ही स्वतः भागू शकतो अशा पद्धतीचं काम करणं असं आमचं पुढचं ध्येय आहे. साहेब, शाश्वत विकास प्रक्रिया या संकल्पनेच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातून काही अभिनव असे उपक्रम आखले जात आहेत आणि राबवले जात आहेत. आपल्या कार्यालयातून असे कोणते उपक्रम राबवले जातात? नांदेड जिल्हा म्हटलं तर 90% नांदेडची जनता जिल्ह्यातील जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेतीचा विकास केला तरच शाश्वत विकासाला एक वेगळं दिशा मिळू शकेल असं माझा स्वतःचा समज आहे. आणि तसं वेळोवेळी आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि पालकमंत्री महोदयांनी मार्गदर्शन देखील केलेलं आहे. तर त्यानुसार शेतकऱ्याचा विकास झाला शेतीचा विकास झाला तर आर्थिक विकास देखील होईल. म्हणून शेतीमध्ये पीक पद्धती म्हणजे पहिला भाग आम्ही केला की जी आपलं गाळ वाहून गेला तो गाळ आणून टाका नंतर वाहून जाणार नाही म्हणून त्याचं आपण बांधबंदिस्ती करा. त्याच्यानंतर पीक पद्धतीमध्ये देखील बदल करा. पीक पद्धती बदल करताना आधी हा गोदावरी आणि पैनगंगेचा खोरा असल्यामुळे कापसाचा पेरा जास्त होता. कापसाचा पेरा हळूहळू कमी करायचा सोयाबीनचा वाढवायचा असं एक धोरण होतं. आता त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही तुरीचं क्षेत्र देखील आम्ही वाढवतो आहे कारण तुरीला सुद्धा डिमांड मोठी आहे खूपच मोठ्या आणि त्यामुळे त्याचं तुरीचं क्षेत्र देखील वाढवणं हा एक आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे गट स्थापन करणे शेतकऱ्यांच्या या गटांच्या कंपन्या स्थापन करणे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळवून देणे आणि त्यांच्यासाठी साठवणूक क्षमता असलेली व्यवस्था निर्माण करणे. ह्या वर्षामधलं माझं ध्येय ते आहे
की जितके आपल्याला कोल्ड स्टोरेज म्हणा किंवा गोडाऊन म्हणा ते बांधता आले तर जेव्हा माझं उत्पादन होईल, शेतकऱ्यांचं उत्पादन जेव्हा होईल त्या उत्पादनाच्या वेळेस सरप्लस असेल तर मार्केटमध्ये भाव पडतात आणि कमी असेल तर मार्केटमध्ये भाव वाढतात. तर काही कालावधीसाठी त्या मालाचा काही उत्पादनाचा काही हिस्सा साठवून ठेवायचा, जेव्हा मार्केटमध्ये स्टॅबिलिटी येईल त्यावेळेस फक्त विकायचा, म्हणजे 2 पैसे शेतकऱ्याला जास्त मिळू शकतील. ही एक कल्पना आम्हाला राबवता आहोत मी जिल्ह्यामध्ये. आणि त्यासोबत शेतकऱ्यांच्या गटासाठी वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या योजना जर त्यांच्यामध्ये पोचाव्यात. एखाद्या यंत्रची योजना आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याला खते बी बियाण्याचं परवाना देणं आहे, ते सुद्धा आम्ही तिथे काम केलेलं आहे. त्यामुळे की आपला जो प्रॉफिटमधला जो हिस्सा आहे तो मधल्या माणसाच्या हातात जाऊ नये, जो काही असेल थेट कंपनीशी आपल्याला व्यवहार करता यावा, तसे आपले प्रयत्न आहेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या खर्चामध्ये कमी होईल आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल किंवा खर्चामध्ये बचत होईल आणि उत्पन्नामध्ये वाढ होईल, आपोआपच वाढ होईल. तर तसा आम्ही करतो आहे. शेतकऱ्यांच्या काही आम्ही जवळपास 20 कंपन्या स्थापन केलेल्या आहेत. आता झाले ऑलरेडी झालेल्या आहेत कंपनी कायद्याखाली. 2000 शेतकऱ्यांचे गट निर्माण झालेले आहेत. प्रत्येक गटामध्ये 20, 25, 50 त्या गावातील समविचारी, जसं आपण सहकार चळवळ करतो तशीच चळवळ आम्ही तिथे नेत आहोत. आणि यासोबत जोडधंदे, शेतकऱ्यांना जोपर्यंत फावल्या वेळामध्ये जोडधंद्याचं साधन मिळणार नाही तोपर्यंत त्यांची उन्नती होणार नाही. म्हणून कुक्कुटपालनासाठी आम्ही फार मोठी चालना दिलेली आहे. शेळी मेंढी पालनासुद्धा चालना तिथे दिलेली आहे. आपल्या विविध योजनेद्वारे आपण पशुधन शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर देत असतो 25% किंवा 50%. तर ते सुद्धा योजना आपण मोठ्या प्रमाणावर तिथे पशुधनाचा जोडउद्योग दिला पाहिजे. हां, जोडधंदा दिला म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाचं योग्य मार्केट मिळवून देणे हा एक, जोडधंदा मिळवून देणे हा 2. म्हणजे ॲटोमॅटिकली खेड्यातलं जे वातावरण आहे ते बदलेल आणि तिथे त्यांना काम मिळत असेल, तिथे 2 पैसे मिळत असतील तर इथून तिथून दूध आणण्यापेक्षा किंवा भाजीपाला आणण्यापेक्षा खेड्यातून भाजीपाला जवळच्या शहरालाच आपण जर पुरवठा करू शकलो किंवा आपल्या गावातली दुधाची जी निकड आहे ती गावातच जर भागली, भाजीपाल्याची निकड गावातच भागली तर मग उत्पन्न साधन तिथेच निर्माण होऊ शकेल आणि त्याचा देखील फायदा होऊ शकेल. शेतकऱ्याला नियमित एक उत्पन्नाचं साधन चालू राहतं. दूध असेल, भाजी असेल, यातूनही सगळ्या मोठ्या प्रमाणात निश्चितपणे म्हणजे पाण्याचं स्थानिक शेतातच, शिवारातच त्याचं व्यवस्थापन, त्यातून आलेल्या उत्पादनाला मार्केटिंग आणि शेतकऱ्याच्या शेतीला जोडधंदा असा तुमचा मुख्य केंद्रित असा कार्यक्रम आहे. बरोबर आहे साहेब. नांदेड म्हटलं की गुरुद्वार हे डोळ्यासमोर येतं. शीख धर्मियांचं एक अत्यंत महत्त्वाचं असं ठिकाण आहे. माहुरगड आहे त्या ठिकाणी. त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा नांदेड जिल्हा हा महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा तिथे काही त्याचा विकास होऊ शकतो असं म्हटलं जातं. तर त्या दृष्टीने काही योजना आपण करताय? हां, निश्चितपणे. आता तिथे आपण रिलिजियस सर्किट आपण एक तयार केलेलं आहे आणि किंवा टुरिझम सर्किट म्हणतो किंवा रिलिजियस सर्किट म्हणतो. आता नांदेडमध्ये गुरुद्वारा आहे, इकडे 3.5 शक्तिपीठापैकी रेणुका मातेचं शक्तिपीठ माहूरला आहे. त्यानंतर ऐतिहासिक वारसा म्हणून नंदीग्राम किल्ला आहे, कंधारचा किल्ला आहे, हॉटेलचं एक पुरातन संस्थान आहे. तर अशा सगळ्यांचं सर्किट आम्ही तयार केलेलं आहे. त्या ठिकाणी जुजबी किंवा बेसिक ज्या गरजा आहेत त्या गरजा पुरवणे. आता गरजा काय तिथे की तिथे गेल्यानंतर तिथे आपल्याला कुठेतरी बसायला जागा मिळायला पाहिजे, कोणीतरी सांगणारं आपल्याला तिथे मिळालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला कुठे लघुशंका दीर्घशंका करायची असेल तिथे ती साधनं उपलब्ध असली पाहिजेत. तर जेणेकरून या परिसराचा विकास तर होईल, इथे पर्यटक येतील आणि त्यांना बेसिक सुविधा मिळाल्या तर संख्यासुद्धा वाढेल. आणि म्हणून बेसिक गरजा त्यांच्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी तो आराखडा आम्ही तयार केलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरुवात झालेली आहे. अच्छा. तुम्ही विद्यार्थी आणि शालेय शिक्षकांचा म्हणजे विद्यार्थी शाळेतले जे विद्यार्थी आहेत आणि महाविद्यालयीन विद्यार्थी किंवा या दोन्हीच्या पलीकडे आता स्किल इंडियाचं एक मोठं आपल्याकडे योजना सुरू आहे, तर या दृष्टीने काही उपक्रम राबवत आहात तर त्याविषयी थोडंसं सांगा. निश्चितपणे. आधी मी सांगेल की महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी जे विद्यार्थी आता स्नातक परीक्षेमध्ये अंतिम वर्गात आहेत किंवा पदव्युत्तर परीक्षेमध्ये प्रथम वर्षात शिकत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यामध्ये दर मंगळवारी 5 ते 8 असा 3 तासाचा, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्हाला 2.5 महिने मिळाले, सुट्टीचे मिळाले महिने, ते त्या महिन्यामध्ये 10 सेशन आम्ही अरेंज केले स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी, जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी. आणि जिल्ह्यामध्ये केल्या उद्देश हा होता की उन्हाळ्यामध्ये मुलांना सुट्टी असते, त्या सुट्टीचा वापर त्यांना करता यावा आणि त्यांची जी शक्ती आहे ती विधायक कार्याकडे आपल्याला वळवता यावी, हा उद्देश होता. आणि बऱ्याच अंशी तो सफल झाला. यामध्ये आम्ही फक्त मोटिवेशनवर भर न देता
प्रत्येक विषयाचं जो इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल किंवा अर्थशास्त्र असेल, जे जे विषय जनरल स्टडीजमध्ये समाविष्ट असतात UPSC आणि MPSCमध्ये, सगळ्या विषयांसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणजे मुंबईवरून, पुण्यावरून, नाशिकवरून, औरंगाबादवरून तज्ज्ञ मार्गदर्शक बोलावले आणि 5 मिनटं आमच्यापैकी कोणतरी एक जण बोलायचं प्रशासकीय अधिकारी म्हणून, आणि 2.5 तास ते 3 तास त्या वक्त्याला आम्ही ते दिले होते. स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यांना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा डोळ्यासमोर ठेवून त्यांना मार्गदर्शन, आणि यामध्ये देखील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातून विद्यार्थीसुद्धा तिथे अटेंड करायला येत होते. नुसता मी तिथं थांबलो नाही तर कोणते पुस्तकं वाचायची आणि कुठे वाचायचं, कसं वाचायचं ते सुद्धा त्याला मार्गदर्शन केलं. पुस्तकांची यादी सोबत दिली. ते पुस्तकं आम्ही आमच्या जिल्हा ग्रंथालयामध्ये आणि विविध महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये ते आम्ही घ्यायला लावले. अभ्यास कसा करावा, अभ्यास करण्याची कला शिकवली. हां, कलासुद्धा शिकवली. कोणतं पुस्तक वाचन करावं, नोट्स कशा काढाव्यात ते सुद्धा त्यांना शिकवलं. आणि महाविद्यालयाने विनंती करून आम्ही असं त्यांना आवाहन केलं की आपण आपले ग्रंथालय, आपण आपल्या अभ्यासिका या उन्हाळा सुट्टी जरी असली तरी आपण सुरू ठेवा, जेणेकरून विद्यार्थ्यांना घरी अभ्यास होत नाही किंवा घरी आपल्याला सुखसुविधा नाही, म्हणून ग्रंथालयामध्ये किंवा अभ्यासिकेमध्ये येऊन त्याला बसता आला पाहिजे आणि बसून त्याला अभ्यास करता आला पाहिजे. म्हणजे आजचं मी सेशन अटेंड करताना मी त्याच विषयाचं वाचन जर केलं आणि पुढच्या आठवड्यामध्ये जे सेशन आहे त्याचं वाचन जर अगोदरच करून गेलो तर माझ्या आकलन शक्तीमध्ये देखील भर पडते आणि मला जे ज्ञान मिळतं ते अनंत कालावधीसाठी, ते चिरकाल कालासाठी ते राहू शकतं. बरोबर. ही संकल्पना डोळ्यामध्ये होती. दुसरा मुद्दा, या संकल्पनेला आम्ही ते थांबलेलो नाहीत, अजूनही तो आम्ही सुरू केलेला आहे. आता यामध्ये आम्ही महाविद्यालयाने देखील समावेश करून घेतलेला आहे. 2-3 महाविद्यालयाचे आमचे करार म्हणजे ऑफिशियली मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंगसुद्धा आम्ही त्यांच्यासोबत स्वाक्षरी केलेली आहे. कशासाठी? की स्पर्धा परीक्षेला मार्गदर्शन करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी पुरवावं, कायम केंद्र त्यांनी पुरवावं. तज्ज्ञ प्रशिक्षक आपल्याला बोलवायचे असेल तर आम्ही बोलवू आणि त्यांना मानधन असेल तर आम्ही आमच्या फंडातून आम्ही त्यांना पैसे उपलब्ध करून देऊ. म्हणजे विद्यापीठावर किंवा महाविद्यालयावर खर्चाचा बोजा पडू नये. फक्त साधन सामुग्री त्यांची, विद्यार्थी त्यांचे, स्थानिक सुविधा ते देतील आणि तज्ज्ञ तुम्ही त्यांना द्या. तज्ज्ञ आम्ही त्यांना देणार. तर म्हणजे पहिल्या मंगळवारी जिल्हा प्रशासनातर्फे, दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी त्या महाविद्यालयातर्फे असे आमचे आजही एक उद्घाटन तिथे, आज 26 तारखेला उद्घाटन आहे आज. तर त्याचं म्हणजे असं आम्ही चळवळीचं स्वरूप त्याला दिलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांची शक्ती ही विघातक ऐवजी विधायक कार्याकडे कशी वळवता येईल तो प्रयोग आम्ही केला आणि तो बऱ्याच ठिकाणी यशस्वी झाला. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना ही स्पर्धा परीक्षा आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किंवा त्या ठिकाणी उतरण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचं दालन, एक वेगळी प्रकारची संधी तुम्ही उपलब्ध करून देतात. या संदर्भात मला आणखीनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्याआधी घेऊया एक छोटीशी विश्रांती. दूरदर्शी निर्णय, गतिमान सरकार, आपले सरकार प्रगती पथावर, महाराष्ट्र नवा घडणार. सामान्यांच्या हितासाठी आपले सरकार आहे पाठी. जलयुक्त शिवार टंचाई मुक्तीसाठी, मेक इन महाराष्ट्र योजना उद्योगासाठी. नगर विकासाला चालना, स्मार्ट बनवेल शहरांना. सेवा हमीचे विधेयक लाभले सामान्यांना. आधुनिक तंत्रज्ञाने रुग्णालयांचा कायापालट, पालक महिला तरुणांसाठी नवी शोधली वाट. शिवरायांचे सागरी स्मारक महाराष्ट्राला स्फूर्तिदायक, पुढचे पाऊल पुढेच टाकून महाराष्ट्र नवा घडला. महाराष्ट्र नवा घडला. भक्कम सशक्त गतिमान महाराष्ट्र. आपण नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी साहेब यांच्याकडून नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या वतीने वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम जे राबवले जात आहेत त्याविषयी माहिती घेतोय. सर, आपण मगाशी सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या काय सुविधा घेतल्यात स्थानिक महाविद्यालयांच्या मदतीने. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारला होता की स्किल इंडिया हे जे आता मिशन सुरू आहे, तर त्या संदर्भात नांदेड जिल्ह्यामध्ये काय सुरू आहे? आपल्याला कल्पना आहे की 10वी आणि 12वी नंतर बरेचसे विद्यार्थी ITIमध्ये प्रशिक्षण घेतात आणि प्रशिक्षित झाल्यानंतर ते प्रत्येक नोकरी शोधात असतात आणि नोकरी त्यांना मिळत नाही. ते होऊ नये म्हणून आम्ही असं एक कल्पना मांडलेली आहे तिथे. तसं विद्यार्थ्यांना मेळावा घेऊन सुद्धा त्यांना तसं अवगत केलेलं आहे की 10-12 विद्यार्थी वेगवेगळ्या ट्रेडचे, कोणी मोबाईल रिपेअरिंग करेल, कोणी कॉम्प्युटर रिपेअरिंग करेल, कोणी प्लंबिंगचं काम करेल, कोणी मेकॅनिकचं काम करेल, कोणी इलेक्ट्रिसिटी रिपेअरिंगचं काम करेल. तर अशा लोकांनी एकत्र येऊन एखादी छोटीशी संस्था, कुठे जागा असण्याची काही गरज नाही आणि मोबाईल नंबर जर दिले आणि यांचा टायअप आपण सोसायटी, मोठे मोठे हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस तिथे आहेत, कमर्शियल कॉम्प्लेक्सेस आहेत,
यांच्यासोबत त्यांचं टायअप जर करून दिलं आणि ऑन कॉल त्यांनी सेवा जर दिली तर दोघांचाही फायदा होईल आणि ते विन विन सिच्युएशन होईल. तो एक प्रयोग आम्ही करतो आहे. RCT आणि आत्मामार्फत देखील आम्ही बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या ट्रेडमध्ये, माझ्याकडे हे ट्रेड आहेत असं नाही, तुमच्या आवडीचं ट्रेड सांगा त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतो. नुसतं प्रशिक्षण थांबणार नाही. तुम्हाला कुठं अर्थसहाय्याचा पुरवठा पाहिजे असेल तर अर्थसहाय्य पोर्टल देखील आपल्याला मदत करते, बँकेमार्फत आपल्याला मदत देखील करण्याची ती आम्ही हे केलेलं आहे आणि तसे देखील यशस्वी त्यामध्ये चांगलं प्रमाण आहे. आणि यामध्ये बरेचसे विद्यार्थी पुढे येतील आणि त्यांना आपल्या गावात राहून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. तो एक प्रयोग आम्ही तिथे नांदेडमध्ये आम्ही करत आहोत. सर, मोठ्या प्रमाणात असं होतं की जे शहरातली मुलं आहेत किंवा सुशिक्षित कुटुंबातली मुलं आहेत त्यांच्याकडे या सगळ्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील, प्रवेश असतील, यासाठी कागदपत्र असतात. परंतु जर आपण उपेक्षित घटक बघितला किंवा अशिक्षित कुटुंबात बघितलं तर त्या मुलांना यामध्ये फार मोठी अडचण होते. त्या दृष्टीने आपण काही प्रयत्न केलेला आहे? निश्चितपणे. म्हणजे आता कुठल्याही आता एखाद्या काही कुटुंब असे असतात की ते सतत स्थलांतरित करत राहतात आणि स्थलांतरित करत राहत असल्यामुळे त्यांना रेशन कार्ड मिळणं किंवा आधार कार्ड मिळणं किंवा आणखी इलेक्शन मतपत्रिकेमध्ये नाव नोंदणी ओळखपत्र मिळणं ह्या बाबी थोड्याशा अडचणीच्या ठरतात. तर आम्ही असा प्रयोग केला की त्यांना आमच्या ऑफिसमध्ये बोलवण्याच्या ऐवजी आमची पूर्ण टीम त्यांच्या पालावर किंवा त्यांच्या वास्तविक ठिकाणी जाते आणि तिथे आम्ही जातो आणि तिथे त्यांना मग तिथेच त्यांचे अर्ज गोळा करून एका दिवसात शिधापत्रिका त्यांना वितरणाचा कार्यक्रम तिथे ठेवतो. काही प्रसंगी आम्ही सन्माननीय आमदार महोदयांना देखील आमंत्रित करतो की त्यांना सुद्धा याची आपण प्रशासन जे काम करताय त्याची जाणीव जागृती व्हावी म्हणून, किंवा त्यांच्या माध्यमातून इतर काही अशी उपेक्षित घटक असतील तर त्यांना सुद्धा सोबत आपल्याला घेता यावं. यासोबत काही अनैतिक व्यवसायामध्ये असलेल्या काही महिला आम्हाला होत्या, आमच्या नजरेस आल्या, त्यांना सुद्धा आम्ही मग त्यांना शिधापत्रिका वाटपाचा एक जिल्हा स्तरावर मोठा कार्यक्रम घेतला. शिधापत्रिका वाटप करून थांबलो नाही, त्यांना अन्नधान्य वाटप सुद्धा सुरू केलं आणि त्यांना आवाहन केलं की तुम्ही एखादा बचत गट स्थापन करा. बचत गट स्थापन केलं तर बाहेरचा माणूस येऊन तुमच्या वस्तीमध्ये येऊन धान्य देण्याच्या ऐवजी तुम्ही एकत्र या, तुम्हाला आम्ही बचत गटामार्फत आम्हाला तुम्हाला परवाना देऊ, तुम्हाला त्याचं धान्य मिळू शकेल. आणि त्यासोबतच त्यांचं आधार कार्ड काढणे, त्यांचं इलेक्शन आय कार्ड काढणे, त्यांना ओळखपत्र देणे, म्हणजे 3 गोष्टी म्हणजे शिधापत्रिका, आधार कार्ड आणि इलेक्शन आय कार्ड, हे तिन्ही गोष्टी एका ठिकाणी त्यांना मिळत असल्यामुळे. आणि काही ठिकाणी असंही होतं की बरेचसे आम्ही आता आदिवासी वाड्या वस्त्यावर किंवा तांड्यावर किंवा आपण बोडावर जातो, त्या ठिकाणचे अशिक्षित वातावरण असतं. बऱ्याच ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. तर त्या ठिकाणी कॅम्प लावायचा कास्ट सर्टिफिकेट देण्याचा, मग एखाद्याला ST सर्टिफिकेट द्यायचं, त्या ठिकाणी कॅम्प लावायचा, सगळे डॉक्युमेंट गोळा करायचे, लोकांशी चर्चा करायची, लोकांकडून पुरावे गोळा करायचे आणि त्या वस्ती वाड्यामध्ये जितके लहान मुलं असतील सगळ्या मुलांना आपलं कास्ट सर्टिफिकेट द्यायचं. त्यांचा कायमचा एक प्रश्न त्याचा मिटून जातो. आणि ही पद्धत पारदर्शक होण्यासाठी ही जितक्या लोकांना आम्ही इलेक्शन आय कार्ड दिलेले आहे, जितक्या लोकांना आम्ही कास्ट सर्टिफिकेट दिले आहे, त्याची यादी वेबसाईटवर टाकणे. म्हणजे उद्या कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याला तो आक्षेप घेता येईल आणि त्याला आपल्याला निराकरण, एखादी काही चूक झाली असेल तर त्या निराकरण देखील करता येईल. तर अशी देखील त्याला तंत्रज्ञानाची जोडसुद्धा त्याला दिलेली आहे. त्यामुळे तो सुद्धा एक फार मोठा त्या लोकांच्या जीवनामध्ये एक नवीन उमेद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. काकाणी साहेब, आता तुम्ही एक पारदर्शक असा शब्दप्रयोग केला, तर हा पारदर्शक हा शब्दप्रयोग आता तुम्ही लाभार्थींसाठी जे जे दिलं त्यासाठी केलं, पण प्रशासनामध्ये म्हणजे उदाहरणार्थ काही कंत्राट देण्याचं असेल किंवा वेगवेगळी शासकीय कामं असतील आपली, तर त्यामध्येही आपण अशी काही योजना राबवली असं माझ्या वाचनात आलं. हो, निश्चितपणे आपण असं केलं. शासनाचा आदेश होता की 3 लाखापेक्षा जास्त किमतीची कामं असतील तर ते आपण टेंडरने द्यावेत. आता काही कामं अशी असायची की 2.5 लाख आहेत, ते 3 लाख आहे किंवा 3 लाख आहे, तर आम्ही अशा कामाचा क्लब करून म्हणजे 3 लाखाच्या किंमत जरी 3 लाख असेल किंवा कमी असेल तर असे सगळे कामं आम्ही टेंडर पद्धतीने आम्ही देण्याचा निर्णय घेतला आणि सगळे कामं क्लब करून मग रिचार्ज शॉपचं समजा एखादं काम 2.5 लाखाचं आहे तर एका गावाला एकच काम आहे, त्यामुळे निविदा पद्धतीने देता येणार नाही, म्हणून आम्ही आजूबाजूचे 3-4 गावं एकत्र केले त्या मंडळामधले आणि 4ही गावाला 10 लाखाची, 12 लाखाची, 13 लाखाची जी काही निविदा झाली ती टेंडर पद्धतीने आम्ही केली. त्यानंतर रस्ते किंवा नाला खोलीकरण हे सगळे कामं आम्ही करून जी कामं आम्ही मंजूर केलेले आहेत ते सगळे कामं आम्ही वेबसाईटला टाकले. वेबसाईटवर टाकून हेतू आमचा हा की लोकांना समजावं की आपल्याला हे कामं झालेले आहेत. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपण काय काय काम केलेलं आहे. आता मी तालुका लेवलची वेबसाईटसुद्धा तयार करतो आहे, पूर्णत्वास काम आलेलं आहे. तर त्या तालुक्यामध्ये गावने आपण कोणती कामं केलेली आहेत, कोण कोण लाभार्थी आहेत याची यादी टाकली की जनतेला सगळ्यांना समजेल की या ठिकाणी ही कामं झालेली आहेत आणि त्याची मदत निश्चितपणे पारदर्शकता वाढण्यासाठी होईल. माहिती सगळ्यांना उपलब्ध झाली की आपोआपच त्याची
छाननी होते त्याबद्दलचे काही असेल तर ते येतं, आक्षेप येतात, सगळं येतात समोर, बरोबर आहे. बिलकुल बरोबर. साहेब, तुम्ही आता मगाचपासून मला सांगताय की तुम्ही जलसंधारणापासून आपण सुरुवात केली चर्चेला, जलयुक्त शिवारची चर्चा केली, त्याच्यानंतर शिक्षणाच्या संदर्भात तुम्ही ज्या ज्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात, त्याच्यानंतर आता प्रशासनातल्या म्हणजे लाभार्थींना वेगवेगळ्या जात प्रमाणपत्र असेल किंवा मुलांना आणखीन काही आधार कार्ड असतील, रेशन कार्ड असतील, ही देण्यासंदर्भामध्ये, आणि त्याच्यानंतर आता आपण ई टेंडरिंगच्या संदर्भातसुद्धा बोललो. तर हे सगळं करत असताना एका बाजूला ही शासनाची भूमिका आहे, बरोबर आहे, पण तरीसुद्धा इतकं लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यासाठी जो आधीचा आपला सगळा कर्मचारी वर्ग आहे, जे प्रशासन आहे, त्यालाही त्याची मानसिकता घडवणं, त्याची मानसिकता बदलणं, त्याच्यामध्ये हा दृष्टिकोन रुजवणं, यासाठीही काही प्रयत्न करावे लागले असतील ना तुम्हाला? निश्चितपणे प्रयत्न करावे लागले. यामध्ये लोकांना आधी आपण आपल्या सेवा ज्या आहेत हे आपल्याला लोकांसाठी आहोत, लोक आपल्यासाठी नाहीत. लोकांनी आपल्या ऑफिसमध्ये यायची गरज नाही, आपण लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठी त्यांना सुरुवात आम्ही केली की त्यांना आधी सांगून नंतर प्रशिक्षण देऊन, कारण प्रत्येक विषयाचं प्रशिक्षण दिलं की माझे कर्तव्य काय आहेत, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, मला अधिकार काय आहेत, याची त्यांना प्रशिक्षण दिलं. आणि त्या प्रशिक्षणामार्फत मग नुसतं तिथे थांबून नाही, त्यांच्यापैकी प्रशिक्षित लोकांनाच प्रशिक्षण द्यायला लावलं. त्याच्यामुळे ग्रामपातळीपासून, समजा ग्रामपातळीवर तलाठी आहे किंवा पोलीस पाटील आहे किंवा सरपंच आहे किंवा ग्रामसेवक आहे, त्याच्यानंतर थोडं वर आलो आपण तर मंडळ अधिकारी आहेत, नायब तहसीलदार आहेत, ह्या सगळ्यांना आपण प्रशिक्षणाचा कार्यक्रम एक केला, सगळ्यांना मोटिवेट केलं. आणि त्यासोबतच गावागावात जाऊन, म्हणजे आता तालुका लेवलच्या आम्ही जेव्हा बैठका घेतल्या तर या 40 लोकांनी एकत्र येऊन उभं राहावं आणि सांगावं की आमच्या गावाची समस्या काय आहेत. म्हणजे त्यांची मानसिकता, सगळ्यांची मानसिकता एक करण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागले, ते आवश्यकच आहेत. आणि त्यामुळे ही एक टीम तयार झाली. म्हणजे असं म्हणणार नाही की हे माझ्यामुळे झालं, परंतु एक ही टीम, नांदेड मी त्याला नेहमी उल्लेख करत असतो, ही टीम डेव्हलप झाली. हे टीमवर्क आहे आणि टीमवर्कमध्ये बरोबर आपल्याला जे अपेक्षित रिझल्ट्स पाहिजेत, जे आपल्याला काम अपेक्षित आहे ते होतं. आणि यामध्ये परस्परावर जसं आपण अवलंबून राहतो तसं आपला भर पारदर्शक राहण्यावर सुद्धा आपला आपोआप त्याचा फायदा होतो. बरोबर. कारण एकाच गावामध्ये आपण 4 लोक उभे केले आणि त्यांना सांगितलं की आम्ही हे काम करतो आहे, 40 लोकांची नजर असेल तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा आम्ही खोलीकरणाचं काम आम्ही करायचो त्यावेळेस आमचे शासनाचे दर काही कमी असतात आणि बाकीचे मार्केटमध्ये दर जास्त असतात. तर आम्ही कल्पना ही सांगितली की ठीक आहे, शासनाचे दर आम्ही देऊ, जो काही जास्त खर्च असेल तुम्ही ग्रामपंचायतीने तुम्ही सहभाग घ्यावा किंवा गावकरी लोकांनी वर्गणी गोळा करावी आणि वर्गणी माध्यमातून तुम्ही हे करावं. म्हणजे इनडायरेक्टली आम्हाला त्यांचा सहभाग मिळाला, तिथे आम्हाला लक्ष ठेवणारे लोक मिळाले आणि हे काम आपल्यासाठी आहे, हे सरकारसाठी नाही, ही भावना वाढायला लागली. तर असं टीमवर्क असं डेव्हलप झालं. बरं, म्हणजे तुम्ही जिल्हाधिकारी या अर्थाने समजा जिल्ह्याच्या प्रशासनाला असं नेतृत्व मिळालं तर अशी टीम तयार होऊ शकते आणि अशा प्रकारची तुम्ही जसं म्हणता तुम्हाला जे अपेक्षित आहे, तुम्ही जे मगाशी सांगितलं तशी लोकचळवळी उभी राहू शकते. साहेब, वेळ संपत आलेला आहे. अगदी शेवटच्या याच्यात आपण नांदेड जिल्ह्यातले आपले जे काही सगळे लोक आहेत त्यांना आपण काय आवाहन कराल? नांदेड जिल्ह्यातील सर्व लोकांचे मी सर्वप्रथम आभार मानेल की त्यांनी टंचाईच्या कालावधीमध्ये कुठलाही संयम ढळून न देता किंवा प्रशासनाच्या ज्या काही उणीवा त्याच्यावर बोट न ठेवता जे आपले ध्येय होतं सकारात्मकतेकडे चला, नकारात्मक सकारात्मकतेकडे जा आणि त्याच्यानंतर आपला शाश्वत विकास साधण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न आपण केले तर निश्चितपणे उद्याचा दिवस अत्यंत चांगला असेल. निसर्गाने यावर्षी आपल्याला अत्यंत चांगला पाऊस दिलेला आहे. जलयुक्त शिवारची फलनिष्पत्ती आपण सगळे बघत आहोत. आनंदी वातावरण आहे, पण हा आनंद आपल्याला संकट समयसुद्धा आपल्याला आनंदी राहायला आपण शिकलं पाहिजे. तसं मी आपल्याला आवाहन करतो आणि भविष्यात सर्व जनतेकडून, लोकप्रतिनिधीकडून, सन्मान्य आमदार खासदार महोदयाकडून, पालकमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयाकडून आम्हाला मार्गदर्शन मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. खूप खूप आभार काकाणी साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात आणि प्रशासनाच्या मध्ये जे काही अभिनव अशी उपक्रम राबवत आहात आणि प्रशासन खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करण्यासाठी आपण जे काही प्रयोग केले त्याविषयी आम्हाला या ठिकाणी माहिती दिली, याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.